सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आत्ताच एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्र सेट परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे। 7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्राची सेट परीक्षा महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती आणि त्या परीक्षेचा निकाल आज 5 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेले आहे। माय डियर ब्रदर्स अँड सिस्टर्स, Maharashtra set exam 2024, which was held on 7th April 2024. That exam's result is declared today on 5th August 2024 at 5 PM on the website of Set Bhavan. या परीक्षेत एकूण 1,09,250 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते। 1,09,250 स्टुडंट्स या विद्यार्थ्यांपैकी 7,273 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहे। या उत्तीर्णाचा रेशिओ ह्यावेळी वाढलेले आहे। इट इज अ गुड शाईन फॉर ऑल ऑफ यू। तुमच्यासाठी हा रिझल्ट वाढलेले आहे। खरं तर 6% रिझल्ट असतो आणि ह्याने 6.66 म्हणजे वरचे हा 66% हा बोनस आहे। यूजीसीच्या नियमाप्रमाणे 6%च रिझल्ट डिक्लेअर करावं लागतात। जर एकेकदा विद्यापीठाने त्यांच्या त्या गणितामध्ये थोडं ऍडजस्ट करून काही विद्यार्थ्यांना ते पास करू शकतात। पास म्हणजे त्यांच्या त्या रूल्स मध्ये बसून हे एक्स्ट्रा 66% जास्त आहे आणि हे सगळं बोनस विद्यार्थी ओके त्यांना जास्त बेनिफिट्स मिळालेले आहे। बोनस आपण म्हणतो ना, फायदा मिळालेला आहे। 6.66% विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहे। सो जेवढे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झालेले हा सर्व विद्यार्थ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। ज्या विद्यार्थ्यांचं रिझल्ट आलं नाही त्यांनी पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या ट्राय करा आणि येणारे नेट एक्झाम मध्ये आणि सेट एक्झाम मध्ये तुमचा रिझल्ट यायलाच पाहिजे। आणि जो व्यवस्थित प्रयत्न करतो त्याला रिझल्ट मिळतच असतो। फक्त प्रयत्न व्यवस्थित करा आणि प्रयत्न सातत्याने केला पाहिजे। निराश आज झाला तरी ओके, आज एक दिवस निराश व्हा आणि पुन्हा उद्या सकाळीपासून पुन्हा एकदा तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा। कारण 2023 मध्ये जेव्हा वर्ल्ड कप मध्ये आपण भारतीय क्रिकेट टीम आपण वर्ल्ड कप पर्यंत गेलो होतो, परंतु वर्ल्ड कप मध्ये आपण हरलो आणि अवघ्या एका वर्षात पुन्हा एकदा सर्व खेळाडू पेटून उठले आणि 2024च्या T20 मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकलेले आहोत। लक्षात घ्या, पराभव हा यशाच्या फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस असे म्हणतात। सो पराभव झाला तरी त्या पराभव का झालो, कुठे आपण चुकलो त्याचा अनालिसिस करा आणि इम्प्लिमेंट करा। सो ऑल द बेस्ट अँड हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द कॅन्डिडेट्स, all my brothers and sisters who qualified in this set exam. 7,273 विद्यार्थी परीक्षा पास झालेले बघा। म्हणजे 1,09,200 विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि सिरियस विद्यार्थी किती असतात माहितीये का? हार्डली 15,000 विद्यार्थी सिरियस असतात। कॉम्पिटिशन नसतो सेट एक्झामला, कॉम्पिटिशन नाही, नेट एक्झामला कॉम्पिटिशन नसतोच, कारण सिरियस अभ्यास करणारे विद्यार्थ्यांची संख्या कमी असतो। त्यामुळं तुम्ही आहे ना मॉब मध्ये डोंट बी द काउंटेड ऑफ द मॉब। तुम्ही थोडं तुमच्यासाठी प्रयत्न करा, तुम्ही तुमच्यासाठी वेळ द्या, तुम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करा। तुम्ही हे जीवन तुमचं आहे, त्यामुळं बी अलर्ट अँड बी सिरियस अबाउट युअर सेल्फ। तुम्ही जोपर्यंत अलर्ट होत नाही, जोपर्यंत जागृत होत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्यासाठी वेळ देत नाही, मग तुमचा कल्याण होणार नाही। तुमचा कल्याण करण्यासाठी जग थांबलेलं नाही, हा जग चालतच असतो। फक्त तुम्ही हा जगात एक फक्त आकडा आहात। तुम्ही जोपर्यंत तुमच्या कुटुंबाला तुम्ही रत्न आहात, त्यामुळं प्लीज गेट द रिझल्ट। आणि एकदा रिझल्ट मिळाला ना पूर्ण तुमचं आयुष्य बदलतो। आणि हे 7,200 विद्यार्थ्यांचं आयुष्य आता बदललाच, कारण घरातील लोक, समाजातील लोक, त्यांना शिकवणारे सर्व गुरुजन, सर्व एंटायर पीपल आर गिव्हिंग अ फुल रिस्पेक्ट। कारण जग फक्त सर्टिफिकेट बघतात, जग तुमचं नॉलेज बघत नाही। म्हणून नॉलेज पेक्षा सर्टिफिकेट महत्वाचं आहे। मला कोणी शिवाय दिला तरी, माझ्या शब्दाला अपोज केलं तरी मी ठामपणे म्हणतो सर्टिफिकेट इज इम्पॉर्टंट। तुम्ही कितीही लई शाणा असला तरी सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला कोणी किंमत देत नाही, तुमचा लाईफ बिल्डअप होत नाही।
आणि जे तुम्ही सिनियर कॉलेजमध्ये काम करायचं ठरवलं ना, मग एकदा सर्टिफिकेट द्या ना. आता 4 महिने त्यांनी वेट करून आज रिझल्ट डिक्लेअर केलेत का नाही. सो प्लीज बी अलर्ट अँड वर्क फॉर. मी पण हरलेला माणूस आहे. मी पण अनेक वेळा कितीतरी अपयश माझ्या लाईफमध्ये आलेलं आहे, तरी सुद्धा आजही मी प्रयत्न चालू ठेवलेला आहे. आजही मला यश मिळालं नाही. यश, सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन. सक्सेस, फॉर गेटिंग द सक्सेस, द जर्नी इटसेल्फ इज अ सक्सेस. आपण मार्गक्रमण करत करत जायचं असतो, पुढं जायचं असतात. आणि सर्टिफिकेट मिळाल्यामुळे तुम्हाला एक आदर, एक कॉन्फिडन्स मिळालेला असतो. त्यामुळे हे सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे. फॉर्म भरत असताना काही जरी चूक असलं तरी तुम्ही 500 रुपये विद्यापीठाला, म्हणजे पुणे सेट भवनाला द्या. आणि तुमचा काही प्रॉब्लेम असेल तरी उद्याच तुम्ही पुणे सेट भवनला जावा आणि तिथं प्रत्यक्षात त्यांना भेटा, तुमचा प्रॉब्लेम त्यांना सांगा आणि त्यांनी तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन करून तुम्हाला सर्टिफिकेट देतील. आणि सर्टिफिकेट हा ऑनलाईन मिळणार आहे. ओके, सो ऑल द बेस्ट. And once again, hearty congratulations to all the qualified students. And though who missed this bus, ज्यांना रिझल्ट मिळालं नाही, 10 मार्काने, 20 मार्काने, 2 मार्काने, 4 मार्काने, खचून न जाता थोडं दुःख होणारच. आणि दुःख व्हायलाच पाहिजे. आणि ज्यांना दुःख होतो ना, तो खरंच प्रामाणिक विद्यार्थी आहे असं समजून घेतो. रिझल्ट आल्यानंतर जो रडतो ना, तोच आयडियल स्टुडंट, तोच सिरियस स्टुडंट, तोच सिरियस ॲस्पिरंट्स. मग तुम्हाला रिझल्टचा काहीच परिणाम होत नसेल, नापास झाला तरी तुमच्या मनावर काहीच परिणाम होत नसेल, तर तुम्ही माणूसच नाही. तुम्हाला काय बोलू मी. तुम्ही पेपरच देऊ नका. लाज वाटला पाहिजे. रिझल्ट नाही आला ना, लाज वाटला पाहिजे, भीती वाटला पाहिजे, दुःख यायला पाहिजे, नर्वस व्हायला पाहिजे. जेवायचेच नाही आज रात्री दिवस, भरपूर रडा. परंतु एव्हरी डार्कनेस नाईट एंड्स अँड न्यू सन कम्स. रिमेंबर इट. प्रत्येक काळोखाट रात्र सुद्धा संपतो आणि सूर्योदय होत असतो. कितीही डार्क नाईट आला तरी थोडा दिवस असतो आणि पुन्हा सूर्य उगवणारच आहे. तुमच्या लाईफमध्ये कितीही डार्कनेस असला तरी दॅट डार्कनेस विल गो अवे अँड द सन विल कम अँड विल गिव्ह द लाईट अँड बी द सन ऑफ युअर ओन लाईफ. आता सन दुसरं कोणी होणार नाही. तुम्हीच तुमचं सायनिंग, तुम्हीच तुमच्या जीवनासाठी प्रकाश देणारा व्यक्ती व्हायला पाहिजे. तूच आहे तुझा जीवनाचा सेल्फकार. का म्हणालेलं आहे? कारण तुम्ही जेवढं, हे बघा, इट इज नॉट, यू आर नॉट अ स्मॉल चाइल्ड. आता हे स्मॉल नाहीच तुम्ही. APJ अब्दुल कलाम सर नेहमीच म्हणतात, इफ यू वॉन्ट टू बी लाईक अ सन, फर्स्ट यू शुड बर्न लाईक अ सन. सूर्यासारखा तुम्हाला चमकायचे असेल तर सूर्यासारखा अगोदर तुम्ही काय करा, बर्निंग व्हायला पाहिजे. आणि ज्यांच्याकडे स्ट्रॉंग डिझायर असतो त्याच विद्यार्थी परीक्षेला पास होत असतात. सो प्लीज, ज्यांना रिझल्ट मिळालं नाही, नेक्स्ट टाइम डेफिनेटली विल गेट द रिझल्ट. कारण हा नेहमी परीक्षा होत असतो. उद्या पुन्हा डिसेंबरमध्ये नेट एक्झाम आहे, ह्याच महिन्यात ऑगस्टमध्ये नेट एक्झाम आहे. या नेट एक्झाम मध्ये तुम्हाला रिझल्ट मिळो आणि पुन्हा महाराष्ट्राची सेट एक्झाम होणारच आहे. त्या रिझल्टमध्ये तुमचा सातत्याने रिझल्ट पाहिजे. ट्राय बट डोंट क्राय. तुम्हाला ट्राय केलाच पाहिजे. 1 टाइम यू फेल, 2nd टाइम यू फेल, बट 3rd टाइम यू विल गेट द रिझल्ट. प्लीज हॅव अ कॉन्फिडन्स, हॅव अ पेशन्स. सगळ्यात महत्वाचा पेशन्स आणि एक्झाम ओरिएंटेड तुमचा अभ्यास पाहिजे. मी नेहमीच म्हणतो आणि हात जोडून विनंती करत आहे, का माझं पुस्तक वाचन करा, का माझं नोट्स वाचन करा. हे बघा, तुम्ही जर म्हणत असेल पुन्हा इथं येऊन त्यांच्या पुस्तक बद्दल सांगत आहे आणि तुम्ही जर नेगेटिव्ह माइंडेड आणि मनी माइंडेड माझ्याकडे पाहत असेल तर मी तुम्हाला नेगेटिव्ह तुमचा दृष्टिकोन कसा आहे तसा मी दिसतो. तुम्ही मला ना माझ्या अनुभवावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्याकडे बघावं. 10 वर्ष मला माहिती आहे, आय एम ऑर्डिनरी, मला माहिती आहे मी ढ आहे, मला माहिती आहे माझ्याकडे ज्ञान नाही, परंतु माझ्याकडे अनुभव तर आहे ना. मला काय जे सेंट्रल युनिव्हर्सिटी मध्ये मिळालेले जे सोर्स आहे, स्टडी मटेरियल आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, हे तुम्हाला हात जोडून म्हणालो होतो, घ्या, अभ्यास करा, एवढंच तरी करा. पेपर 1 साठी माझा एक मराठी मीडियमचा अभ्यास करा, 2 इंग्रजी मीडियमचे क्वेश्चन बँक आहेत, तेवढंच करा म्हणतो. तरी सुद्धा तुम्ही सिरियस घेत नसेल तर यू आर नॉट अ सिरियस. आणि फॉर डुईंग द अचिव्हमेंट यू हॅव टू स्पेंड लिटल बिट मनी. चांगल्या कामासाठी थोडं आपण पैसे खर्च केलाच पाहिजे. चांगल्या कामासाठी आपण वेळ खर्च केलाच पाहिजे. चांगल्या कामासाठी आपण त्याग केलाच पाहिजे. चांगल्या कामासाठी आपण प्रयत्न केलाच पाहिजे. चांगल्या कामासाठी आपण कष्ट सहन केलाच पाहिजे.
हे सगळं कोणासाठी आहे? तुमच्यासाठी आहे बघा. प्लीज बिल्ड युअर लाईफ, प्लीज बिल्ड युअर करिअर. हे बघा, आता 21st सेंचुरीमध्ये कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे. आता जर तुम्ही नॉर्मल राहिलं तर तुम्हाला नाही, यू विल बिकम अ ऑर्डिनरी पर्सन. बी एक्स्ट्राऑर्डिनरी. आता हे रिझल्ट मिळालं सगळ्या लोकांना, काय मिळालं आता? एक्स्ट्राऑर्डिनरी. जे त्याच्याकडे एक सर्टिफिकेट आला, त्यांचं लाईफ बघा आता कसं होणार आहे. आणि जे रिझल्ट पास झालेले विद्यार्थी, आता तुम्ही गप बसलं तर फायदा होणार नाही. लगेच ट्राय फॉर असिस्टंट प्रोफेसर कोड. जिथं मिळेल तुम्ही प्रयत्न करत राहायचं. इतर राज्यात जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन भरती होत असेल तर तिथं करा. UPSC मध्ये परीक्षा फॉर्म भरून प्राध्यापक भरती होत असतो, तिथं फॉर्म भरा. आपला महाराष्ट्राचा विद्यार्थी, आपला सोलापूरचा विद्यार्थी आमचे मित्र आहेत, आम्ही त्यांना गुरु पण मानतो, असे आमचे पायगोंडे सर आहेत. इंग्रजी विषय आहे त्यांचा. त्यांनी ना नेट परीक्षा पास झाले होते आणि कर्नाटकच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करत होते. आता त्यांनी UPSCच्या परीक्षा देऊन, UPSCच्या परीक्षा असिस्टंट प्रोफेसर साठी असलेल्या UPSC मध्ये तो परीक्षा पास झाला आणि आज त्यांना तमिळनाडू जे राज्य आहे ना, तिथं एक केंद्रशासित प्रदेश आहे. तिथं त्या केंद्रशासित प्रदेशात त्यांना नोकरी मिळालेली आहे, प्रोफेसर नोकरी मिळालेली आहे. मग जर त्या सरांना मिळत असेल म्हणजे UPSC परीक्षा पास होऊन आपल्याला नोकरी मिळतोच, फक्त करण्याची तयारी आपल्याकडे पाहिजे. सो विद्यार्थी मित्रांनो, आणि जे विद्यार्थी परीक्षा पास झालेत त्या विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटी न्यूज वाचन करा. युनिव्हर्सिटी न्यूज मध्ये तुम्हाला जाहिरात मिळत असतो आणि युनिव्हर्सिटी न्यूज तुम्ही वेबसाईटवर टाईप करा आणि त्याला तुम्ही पैसे भरून तो मॅगझिन, वीकली मॅगझिन वाचन करा. तो इंडियन युनिव्हर्सिटी असोसिएशन कडून ते मॅगझिन येत असतात, त्याच्यामध्ये जाहिरात असतो. आणि एम्प्लॉयमेंट न्यूज वाचन करा. रात्रंदिवस तुमचा प्रयत्न पाहिजे. आणि आमचे सोलापूरचे मित्र जे अणदूरचे आहेत, उमरगे तालुक्यातील, त्या विद्यार्थी मित्र सोलापूरमध्ये एका कॉलेजमध्ये ते ड्युटी करत होते आणि तिथं प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना त्या कॉलेजमधून हाकललेत आणि त्यांनी काय रडलं नाही, त्यांनी लढत राहिलं. आणि आज NCERT दिल्लीमध्ये विदाऊट ₹1 पैसा न देता NCERT मध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची निवड झालेली आहेत. म्हणजे परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला अनेक रस्ता सापडत असतो, फक्त परीक्षा पास व्हा आणि चालण्याची प्रवृत्ती तुमच्याकडे पाहिजे. Start your steps and the first step is very important. The 1000 miles of journey begins with one step. एका स्टेप तुम्ही सुरुवात तरी करा. बघा तुमच्या लाईफ मध्ये किती तरी बदल घडत जाणार आहे. परीक्षा पास झालेले विद्यार्थी तर तुम्ही रात्रंदिवस तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न कराच. काही करा, प्रयत्न करा. होत नाही असं म्हणू नका, कारण तुम्ही परीक्षा पास झालेले आहेत. आणि जे विद्यार्थी रिझल्ट आलं नाही त्यांना हात जोडून पुन्हा एकदा विनंती, प्लीज खूप नर्वस होऊ नका. नर्वस व्हा, परंतु पुन्हा पेटून उठा आणि गेट द रिझल्ट. ओके, थँक्यू सो मच. रिझल्ट देव तुमचा फक्त परीक्षण घेत असतो. रिझल्ट मिळाला नाही म्हणून हा विद्यार्थी काय करतो, मला त्या विद्यार्थ्यांचा बघायचं आहे. असं देवांचाही सुद्धा परीक्षा तुमच्यावर म्हणजे ते टेस्टिंग करत असतात. जर आणि अनालाइज युअर परफॉर्मन्स, का रिझल्ट आलं नाही हे तुम्ही स्वतःच चेक करा आणि गो फॉर अहेड. थँक्यू सो मच. नमस्कार.